हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, बऱ्याच महिलांना अशा प्रकारे हा सिंगल पदर घ्यायला खूप आवडतो, पण काय होतं ना की हा सिंगल पदर त्यांना कॅरी करता काही येत नाही। आणि काही अशा साड्या बघा फुलणाऱ्या वगैरे असल्या ना, तर त्या साड्या अशा पद्धतीने आपण घेतल्या ना की साईडला जो असतो ना, तो साडीचा जो भाग असतो तो एकदम फुगलेला दिसतो आणि ह्या ज्या प्लीट आपल्या व्यवस्थित समोरून यायला पाहिजेत त्याही व्यवस्थित येत नाहीत। हा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो आणि हाच तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे। एकदम सोपी ट्रिक आहे, कोणीही अशी ट्रिक वापरू शकतं। म्हणजे ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही आणि अजिबात कॅरी पण करता येत नाही ना, तेही या ट्रिकने अगदी परफेक्ट अशी साडी नेसू शकतात। कशी नेसायची आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे साडी जी आहे ती मी पहिल्यांदा टक करून घेते। साडीचं जे पहिलं टोक असतं, जे टोक आहे ते पहिल्यांदा त्याला गाठ थोडी छोटीशी बांधायची आणि त्याच्यानंतर ते टोक टक करायचं। कारण की काय होतं की कधी-कधी ते जे टोक असतं ना, पूर्ण साडी नेसून झाल्यानंतर ते टोक खालून असं डोकावतं म्हणजे काय दिसतं, तर ते खराब दिसू शकतं। तर त्यासाठी तुम्ही एक ट्रिक कशी वापरू शकता, एक गाठ बांधा आणि त्याच्यानंतर ते टोक जे आहे ते टक करा। आता साडी आपल्याला व्यवस्थित अशी प्लेन अशी येईल याप्रमाणे आपल्याला टक करून घ्यायची आहे। टक जर तुम्हाला नीट करता येत नसेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा दोन्ही साईडला तुम्ही आधी पहिल्यांदा टक करून घ्या आणि त्याच्यानंतर मधला जो भाग असतो आपला तिथे आपल्याला टक करून घ्यायचे। याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे टक करू शकता। आता इथे साडीचा जो पदर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर पदराची दोन्ही टोकं मी एकत्र अशा प्रकारे केलेली आहेत। त्याच्यानंतर पदर जो आहे तो मी पाठीमागून असा पुढे आपल्या डाव्या खांद्यावरती आता आपल्याला घ्यायचा आहे। तर आता इथे पदराची उंची किती घ्यायची, आता आपण सिंगल पदर घेत आहोत। सिंगल पदर घेतला तरी आपण पदराची जी उंची आहे ती नेहमीप्रमाणे जशी घेतो त्याचप्रमाणे घ्यायची आहे। फक्त जास्त असा मोठा पण घेऊ नका पदर, तुम्ही अगदी व्यवस्थितपणे तो पदर कॅरी करू शकता इतका पदर तुम्हाला घ्यायचा आहे। समजा तुमची उंची कमी असेल तरीही मी तुम्हाला सांगेन की तुमच्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायलाच पाहिजे। अगदी सिंगल पदर असो किंवा आपण प्लीट काढून जरी पदर काढलेला असेल तरीही तुम्हाला तेवढ्याच उंचीने पदर आहे तो घ्यायचा आहे। आता इथे मी पदराच्या प्लीट काढत आहे। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आता इथे मी सिंगल पदर घेणार आहे तर मी पदराच्या प्लीट का काढते। हीच तर मोठी ट्रिक आहे आणि ती सोपी ट्रिक आहे, म्हणूनच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर ज्यावेळी तुम्हाला सिंगल पदर घ्यायचा असेल ना, तरीही तुम्हाला पदराच्या आधी प्लीट आधी काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी बघा सगळ्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पदराच्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे मी सेट करत आहे। म्हणजे एक अशी प्लीट व्यवस्थित आपल्याला प्रेस करून त्याच्यानंतर ती एकत्र करायची आहे, जेणेकरून त्या प्लीट सगळ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्याला दिसू शकतील। आता पदर तुम्हाला व्यवस्थित असा काढता येत नसेल, म्हणजे फुलत वगैरे असेल, तर यासाठी तुम्ही पदराच्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अशा प्रकारे आपल्या हनवटीखाली धरू शकता आणि एक करून प्लीट जी आहे ती प्रेस करून एकत्र करू शकता। ही ट्रिक सोपी आहे, यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक जास्तीत जास्त व्हिडिओजमध्ये दाखवत असते। इथे तुम्ही हवं तर जे आपले कपडे वाळवण्याचे क्लिप असतात किंवा आपले जे केसांचे क्लिप असतात तेही तुम्ही इथे वापरू शकता, जेणेकरून तुमचा जो पदर आहे तो अगदी व्यवस्थितपणे सेट होऊ शकेल। आता इथे व्यवस्थित असा हा जो पदर आहे तो मी आधी काढून घेणार आहे। तर पदर जो आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थितपणेच काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यानंतर जो सिंगल पदर घेणार आहोत तो आपला अगदी व्यवस्थितपणेच येणार आहे। आता इथे बघा आपला पदर जो आहे तो रेडी झालेलाच आहे। आता पदराला आपल्याला पिनअप आधी करून घ्यायचं आहे। नेहमीचा जरी तुम्ही पदर काढत असाल तर त्या पदराला तुमच्या खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिनअप करायचं आहे किंवा जितका तुमचा हात पाठीमागे जात असेल तितकं तुम्ही पिनअप करू शकता। कारण की प्रत्येकाला अशा प्रकारे एकदम पाठीमागे पिनअप करता येऊ शकणार नाही आहे, यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही इथे पिनअप करू शकता। फक्त खांद्यावरती करू नका, थोडंसं पाठीमागे पिनअप करा। आता आपला पदर जो आहे तो रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कमरेच्या इथली जी फिटिंग आहे ती आपल्याला करायची आहे। तर ती करण्याआधी पहिल्यांदा आधी समोरच्या ज्या प्लीट्स आहेत माझ्या पदराच्या इथल्या त्या मी आधी व्यवस्थित सेट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आता कमरेच्या इथली फिटिंग मी जशी नॉर्मली जशी आपण करतो एकदम सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे मी इथे करणार आहे। तर काही जो साडीचा भाग आहे, म्हणजे जिथे आपण साडी बघा टक करायला सुरुवात केली तिथपर्यंत जे साडीचा अंतर घ्यायचं आहे आपल्याला, तो जो साडीचा भाग आहे तो आपल्याला सोडायचा आहे आणि
बाकीच्या आपल्याला ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. निऱ्या काढताना तुम्हाला समजा उजव्या साईडने तुम्ही सुरुवात करत असाल तर पहिली जी निरी असते आपली ती मोठी काढायची असते आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या निऱ्या असतात त्या तुम्हाला छोट्या छोट्या अशा प्रकारे काढत यायच्या आहेत. आता सगळ्या निऱ्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. निऱ्या ज्या असतात त्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशाच घ्यायच्या आहेत. एकावरती एक अशा तुम्ही निऱ्या घेऊ नका. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळ्या निऱ्या एकत्र करून टक करायचं आहे. निऱ्या टक करून झालेल्या आहेत की त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. तर आता इथे जो साडीचा भाग आपण सोडलेला होता तो फक्त आपल्याला आतल्या साईडने वरती काढायचा आहे आणि तो फक्त रोल करायचा आहे. रोल करा आणि तो टक करून टाका. एवढी सोपी पद्धत आहे, याच्यात काही नाही आहे. अगदी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक पाहिजे असतील सोप्या तरीही माझ्या चॅनलवरती आहे तर त्या तुम्ही पाहू शकता. आता इथे आपली साईड फिटिंग झालेली आहे. समोरच्या तुम्ही बघत असाल निऱ्या आपल्या पण अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आणि साईड फिटिंग पण झालेली आहे. आता इथे निऱ्यांना ना मी हा एक्स पिन लावते. यू पिनपेक्षा सुद्धा हा एक्स पिन खूप चांगला आहे. तुम्ही नक्कीच वापर करा. तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल. मिशोवरती वगैरे पण मिळेल. मी पण हा मिशोवरूनच घेतलेला होता आणि अगदी छान आहे हा. आता इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत. आजच्या व्हिडिओचा इम्पॉर्टंट भाग त्याकडे आता आपण वळणार आहोत. आता इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जरी तुम्ही सिंगल पदर जरी काढला असाल किंवा तुम्हाला सिंगल पदर जरी हवा असला तरीही तुम्हाला पहिल्यांदा आधी पदर घ्यायचा आहे. म्हणजे पदराच्या सगळ्या प्लीट काढायच्या आहेत आणि पदराला पिनअप करायचा आहे. आता पूर्ण आपली साडी नेसून झालेली आहे. आता इथे आपण सिंगल पदर काढणार आहोत. त्यासाठी आता मी जो आपण पदराला पिनअप केला तो मी काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर पहिली जी आपली गळ्याजवळची प्लीट आहे ती बघा मी सोडलेली आहे. तर पहिले आपल्याला गळ्याजवळची प्लीट सोडायची आहे आणि त्या प्लीटला आपल्याला पिनअप करायचा आहे. तो पिनअप आपल्याला करायचा आहेच. त्याच्यानंतर बघा ज्या पुढच्या ज्या दोन अशा प्लीट असतात ना त्याही आपल्याला सोडायच्या आहेत. कारण की मध्ये आपल्याला स्पेस पाहिजे आहे. तर तो स्पेस मिळण्यासाठी आपल्याला बघा मी इथे दोन ज्या प्लीट होत्या ना त्या मी इथे सोडलेल्या आहेत. आणि आता राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्यांना आधी मी हा एक्स पिन लावून घेते. म्हणजे तुम्ही कुठचाही इथे कपडे वाळवण्याचा क्लिप जरी लावून घेतलं तरी काही नाही. कारण की त्या ज्या प्लीट आहेत त्या पण आपल्याला तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते सोडायच्या नाही आहेत. तिथे तात्पुरतं तुम्हाला फक्त एक क्लिपचा वापर करायचा आहे. तुम्ही कुठचाही क्लिप किंवा पिनअप जरी केला तरी काही हरकत नाही आहे. आता इथे बघा जी गळ्याजवळची आपली प्लीट होती त्याला आपल्याला पिनअप करायचं आहे. तर पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण सिंगल पदर घेतो ना त्यावेळी एकदम असा आपल्याला जवळ म्हणजे आपल्या गळ्याजवळती अगदी पिनअप करायचा नाही आहे. तर थोडासा लांब असा पिनअप करायचा आहे जेणेकरून तुमचा समोरून पदर चांगला दिसेल. नाही तर काय होतं की कधी कधी ही जी प्लीट असते ना ती एकदम गळ्याजवळ येते. तर यासाठी मी तुम्हाला सांगते एकदम ब्लाऊजच्या अगदी त्या लाईनलाच पिनअप करू नका. थोडासा लांब असा पिनअप करा आणि जितके शक्य होईल तितकं तुम्ही जी ब्लाऊजची आपल्या नॉट असते त्या ठिकाणी तुम्ही किंवा थोडंसं खाली नॉटच्या इथे तुम्हाला पिनअप तुम्ही नक्की करू शकता. आणि समजा ही प्लीट समजा एकदम गळ्याजवळ येत असेल तर तिथे समोरून जरी एकदम छोटासा पिनअप केला तरीही हरकत नाही आहे. पण शक्यतो तुम्ही पाठीमागून जो पिनअप आहे तो मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जो बघा एक्स पिन लावलेला होता या बाकीच्या राहिलेल्या प्लीटना तो मी काढून टाकलेला आहे. आता इथे साईडला तुम्ही बघत असाल ह्या सगळ्या प्लीट आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. आपण आधी प्लीट काढलेल्या असल्यामुळे साईडने पण बघा जो भाग आपला फुगीर दिसतो तोही दिसत नाही आणि प्लीट अगदी व्यवस्थितपणे एक अशा लाईनमध्ये अशा तुम्हाला दिसत आहे. आता इथे या सगळ्या प्लीट आहेत त्या आपल्या अशा पद्धतीने आपण हातावरती घेणार आहोत. आता बघत असाल तुम्ही समोरून किती सुंदर दिसत आहे. नाही तर आपण अशीच जर का ह्या प्लीट घेतल्या असताना तर साडी एकदम फुगलेली दिसली असती आणि समोरून पण व्यवस्थित ते दिसू शकलं नसतं. आता आपण प्लीट ज्या आहेत त्या ऑलरेडी काढल्यामुळे समोरून पण बघा अगदी व्यवस्थितपणे ह्या प्लीट आहेत त्या दिसत आहेत. आता इथे दुसरी जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते. इथे ज्या राहिलेल्या प्लीट असतात ना तर इथे काही जणी काय करतात बघा ब्लाऊजला अशा प्रकारे ह्या प्लीट आणि आपला जो ब्लाऊज असतो त्याला म्हणजे जी ब्लाऊजची आपल्या जी लाईन असते ना त्या ठिकाणी पिनअप करतात. पण मला असं वाटतं की तो एवढा काही चांगला दिसत नाही. तर यासाठी माझी अशी ट्रिक आहे किंवा मला असं जे आवडतं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. समजा तुम्हाला इथे जो ब्लाऊजच्या इथे जो पिनअप करतात तो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता किंवा सगळ्यात जास्त मला ही ट्रिक जास्त आवडते ती म्हणजे काय आपण अशा प्रकारे सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या हातावरती अशा घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी फोल्ड होतो ना आपला हात त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्लीटनं पिनअप करायचं आहे. बघा अशा प्रकारे पिनअप केलात ना तुमचा पिनअप दिसतही नाही आणि दिसायला पण छान दिसतं. इथे पिनअप करताना आपल्याला काय करायचं आहे की पहिली जी वरची प्लीट आहे ती बाजूला करायची आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत ना त्यांना आपल्याला आता पिनअप करायचं आहे. अशा प्रकारे आपण पिनअप केला की पिनही आपला दिसणार नाही आणि समोरून अगदी सुंदरही दिसू शकणार आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला ही सिंगल पदरवाली जी साडी असते ती तुम्हाला नेसायची आहे आणि खरंच बघा खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला पण व्यवस्थित पदर कॅरी करता येत नसेल किंवा समोरून तुमची साडी फुगत असेल किंवा असं व्यवस्थित दिसत नसेल, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा. त्यानंतर बघा काय होतं ना, की आपण बघा कधी-कधी असं कुठच्या प्रोग्रामसाठी किंवा कुठच्या कार्यक्रमासाठी गेलो, तर आपण ज्यावेळी खाली वागतो ना, त्यावेळी आपला जो हा पदर असतो ना, तो पुढे येतो. तर पुढे येऊ नये तर काय करायचं, मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला पदराला पिनअप करायचं आहे. तर इथे तुम्हाला दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला पिनअप करून दाखवलेलं नाही आहे, पण तुम्हाला इथे पिनअप आहे तो करायचा आहे, जेणेकरून तुमचा पदर अगदी व्यवस्थित राहील. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम असतो महिलांचा, तोही सांगते. आता पदर तुम्ही अशा प्रकारे घेतलात आणि समजा तुमचा पदर मोठा झाला असेल, तर काय होतं ना, की जे पदराचं टोक असतं ना, ते पदराचं टोक आपल्या जमिनीला लागतं आणि जमिनीला लागल्यामुळे आपली साडी खराब होण्याची शक्यता असते. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 ट्रिक सांगते यासाठी मी. पहिली काय, तर अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये जे पदराचं दुसरं टोक आहे, ते अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. असं कॅरी केलात, की तुमचं जे टोक जे जमिनीला लागत असेल ते लागणार नाही. पण तरीही समजा तुमचं जे पदराचं टोक आहे ते लागत असेल, तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पदराचं जे दुसरं टोक आहे ना, ते फक्त थोडंसं आपल्याला फोल्ड करायचं आहे. बघा ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगते आहे ना, त्या प्रकारे फक्त तुम्हाला इथे फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून झालं की अशा पद्धतीने आपल्याला हा पदर जो आहे तो घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये. असा पदर घेतला ना, की तुमचं जे टोक जे दुसरं जे टोक असतं पदराचं, ते जमिनीला जे लागत असतं ना, तर ते लागणार नाही. तर मैत्रिणींनो, सिंगल पदर आणि सिंगल पदराविषयी जे काही तुमचे प्रॉब्लेम होते ते मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.